तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्याला पुढच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. इकडे काव्य आणि पार्थ नंदिनीला आणि जीवाला त्यांचा प्लॅन समजावून सांगत असतात आणि म्हणत असतात, तुम्ही जरा तुमच्या रूमचा दरवाजा बंद करूनच आमच्याशी बोला, कारण की तुला तर माहीतच आहे ताई, त्या दिवशी आपलं बोलणं वसू आत्यांनी लपून ऐकलं होतं आणि आता पुन्हा असं व्हायला नको, कारण एखाद्या वेळेस असं देखील असू शकतं की वसू आत्यांनी आपलं बोलणं ऐकलं म्हणूनच आपण त्या पुराव्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीयेत. तुला तर माहीतच आहे ना, भिंतीला देखील कान असतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या रूमच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बोला, असं ती काव्या त्या दोघांना सांगते. आणि त्यानंतर ती म्हणते नेमका काय प्लॅन आहे, त्यावर ती काव्या म्हणते प्लॅन तर तोच आहे, फक्त त्याचा पॅटर्न आपण चेंज केला आहे. त्यावर पार्थ म्हणतो डिवाइड अँड एक्झिक्यूट. त्यावर जीवा विचारतो म्हणजे, तर तो सांगतो म्हणजे असं की आता आपण एकत्रित होऊन प्लॅन न करता वेगवेगळे होऊन प्लॅन करायचा, पण प्लॅन मात्र तोच असणार, कारण असं केल्याने आपल्याला कोणावरही संशय येणार नाही आपल्यावर, असं तो त्याला सांगत असतो. जीवा म्हणतो आता जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर करायला हवं, कारण त्या साथीदाराने त्याचा मोबाईल देखील डिस्ट्रॉईड केला आहे आणि सिम कार्डही तोडून टाकलं आहे. आता आपल्याला जे काही पावलं उचलायचे आहेत ते अगदी अलर्ट राहून आणि शांतरित्या अगदी स्मार्टनेसनी ह्या सर्व सिच्युएशनला फेस करून पुरावा आपल्याला आणावाच लागेल, असं तो त्या जीवाला सांगत असतो. पार्थ त्या जीवाला सांगत असतो कसं आहे ना, तुम्हाला जर त्या साथीदाराचा चेहरा आठवत असेल तर तुम्ही काय करा, त्याचं इन्स्पेक्टर मोरेला सांगून एखादं स्केच बनवा, म्हणजे आपण ते स्केच सर्क्युलेट करून त्याच्यापर्यंत पोहोचू शकू. त्यावर जीवा म्हणतो नाही दादा, आता त्याचं फारसा चेहरा मला आठवत नाहीये. त्यावर नंदिनी देखील म्हणते हो ना, आता त्या गोष्टीला फारच दिवस झालेले आहेत. त्यावर काव्या म्हणते अगं ताई, असं काय करतेस, तू नीट आठव शांतपणे, निदान तू वसू आत्याशी ज्या वेळेस बोलली होतीस त्यावेळेस तुला काही ना काही क्ल्यू सापडला असेल. त्यावर काव्या म्हणते जाऊ देत ताई, ते सर्व तू काही काळजी करू नको, तरीही आपण पुरावा शोधूनच राहू, त्यांना फार ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना. त्यावर ती नंदिनी म्हणते जाऊ दे आता काव्या तो विषय, कधी कधी ना ओव्हर कॉन्फिडन्स लोक स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकतात, असं ती त्या काव्याला सांगत असते. त्यावर जीवा हा शब्द ऐकून म्हणतो थांब ओव्हर कॉन्फिडन्स, तेच तर आता तू आठव नंदिनी नीट, त्या दिवशी ज्या वेळेस तुला वसू आत्या बोलल्या होत्या त्यावेळेस तिने तुझ्याशी बोलताना काहीतरी असा क्ल्यू तिच्या तोंडातनं गेला असेल ना, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एखादा तरी शब्द असा तुला आठवतोय का. त्यावर ती म्हणते नाही मला असं काहीच आठवत नाही, कारण आत्या असं काही बोलल्याच नव्हत्या, असं ती त्या काव्याला सांगते. त्यावर काव्या म्हणते अगं ताई, असं काय करतेस, तू एकदा पुन्हा आठव बरं. त्यावर ती नंदिनी सांगायला लागते त्या मला असं म्हणाल्या, खरं तर माझी दुश्मनी तुझ्याबरोबर नाहीये, तुझ्या वडिलांचा मला बदला घ्यायचा आहे आणि त्यामुळेच तर तू मला ह्या घरामध्ये नको आहे. उलट माझ्यासाठी तर हे चांगलंच झालं, दीपक मला मिळाला आणि त्यामुळे मला माझे हात खराब घाण करावे लागले नाहीत. आणखी बरंच काय त्या बडबडत होत्या आणि असं देखील म्हणाल्या, खरं तर मी दीपकला वेटर म्हणून लग्नामध्ये सामील करून घेतलं, त्यामुळे आम्हाला तुला किडनॅप करण्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यावे लागले नाही, असं ती त्या सर्वांना सांगत असते. त्यावर जीवा म्हणतो एक मिनिट, जर वसू आत्यांनी त्याला वेटर म्हणून लग्नामध्ये सामील करून घेतलं असेल तर मग अल्बममध्ये नक्की कुठे ना कुठेतरी त्याचा फोटो आलाच असेल लोकांना सर्व करताना वगैरे. त्यानंतर त्यांचं हे बोलणं इकडनं मंजू चोरून ऐकते आणि त्यानंतर मंजूताई ते बोलणं जाऊन वसू आत्यांना आणि रम्याला सांगते. त्यांना म्हणते तुम्हाला माहीत आहे का, तिकडे नंदिनी, जीवा आणि ते बाकीचे सर्वच जण तुमच्या विरोधामध्ये प्लॅन करत आहेत, तुम्हाला ह्या सर्वांमध्ये अडकवत आहेत, त्यांच्या हाती आता मोठा पुरावा लागलेला आहे, लग्नाच्या अल्बममध्ये ते दीपकच्या साथीदाराला सापडणार आहेत, असं ती त्या वसूला सांगते. त्यावर वसुताई म्हणते अगं ते तर ठीक आहे, पण आता बघ मी त्यांची कशी वाट लावते, माझंच एखादं पादळ त्यांच्यामध्ये मी सामील करून घेते, असं ती तिला सांगते. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी मिथुन काकांच्या रूममध्ये तो अल्बम असतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी इकडे काव्य आणि पार्थ मिथुन काकांकडे जातात आणि त्यानंतर त्यांच्याकडनं लग्नाचा अल्बम मागून घेतात. त्यावर काका त्यांना तो अल्बम देतात आणि त्यांना विचारतात
पण एवढ्या सकाळी सकाळी तुम्हाला ह्याची काय गरज पडली? तेवढ्यातच तिथे मंजू येते आणि म्हणते त्या नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. हो ना, ह्याच्यासाठी तुमची ही सर्व धडपड चालू आहे ना? त्यावर म्हणतो हो, पण तुला हे सर्व कसं काय कळालं? त्यावर ती काव्या म्हणते तुम्हाला वसू आत्यांनीच. त्यावर लगेचच ती मंजू चिडून म्हणते अजिबात नाव घेऊ नकोस त्या बाईचं. त्या बाईने माझ्या एवढ्याशा लहान पिहूला धमकी दिली, तिच्या मनामध्ये भीती टाकली. तिने तर एवढा देखील त्याच्या वयाचाही विचार केला नाही. खरं तर मला आता तिला बहीण म्हणण्याची सुद्धा लाज वाटते, असं ती त्या दोघांना सांगते आणि म्हणते याउलट नंदिनीने तर माझी मदत केली आणि पिहूला देखील ते किती प्रेमाने समजावत असते. मला आता नंदिनीला निर्दोष सिद्ध करायचंच आहे. तिच्यावर लागलेले आरोप मी देखील बघू शकत नाही, असं ती त्यांना सांगते आणि म्हणते आता मी देखील तुमच्या सोबत आहे. मला त्या वसुताईचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणायचाच आहे, असं ती त्यांना सांगते आणि म्हणते बोला, माझ्यासाठी काही काम आहे का? मी तुमची मदत करेन. त्यावर ते म्हणतात नाही, असं काही काम नाही आहे. आणि त्यावर मग ते दोघे जण सांगतात की आत्या खरंच आम्ही दोघं आहोत, तुम्ही त्यामध्ये पडू नका. त्यावर ती म्हणते काय गं काव्या, तू आणखीन मला आपलं समजलंच नाही आहेस की काय, असं तिला म्हणते. आणि त्यानंतर इकडे नंदिनी त्या रेखाताईच्या बोलण्याचा विचार करत असते. तिला वारंवार त्यांचं बोलणं आठवत असतं, कारण त्या म्हणालेल्या असतात की तिच्या नंदेच्या बाळाला बरं नाही आहे, ते फार क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. हेच ती त्या जीवाला सांगते आणि म्हणते जीवाला सांगत असते मला तर रेखाताईंची फारच काळजी वाटत आहे, आपण लगेचच त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जाऊया. त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे नंदिनी, पण आपल्याला तर त्यांच्या हॉस्पिटलचा देखील ॲड्रेस माहीत नाही. त्यावर ती म्हणते मी त्यांना कॉल करून ॲड्रेस विचारून घेते, काळजी करू नकोस, ते लवकरच बऱ्या होतील. त्यावर ती म्हणते पण तुम्ही सोबत येऊ नका, तुम्हाला तुमची कामे असतील. त्यावर तो तिला म्हणतो तुझी जी माणसे आहेत ती माझी देखील माणसे आहेत आणि माझी जी माणसे आहेत ती देखील तुझी आहेत, तर मग मी तुझ्यासोबत का येऊ नको, असं तिला सांगतो. आणि त्यानंतर तिला म्हणतो ते काही नाही, मी तुझ्यासोबत येणार आहे आणि आपण दोघं मिळून त्यांच्याकडे त्यांना भेटण्यासाठी जाऊयात, असं तिला सांगतो. त्यानंतर ती नंदिनी त्या रेखाताईंना कॉल करते, पण त्यांचा कॉल काही लागत नाही, कारण तो फोन सँडीकडे असतो आणि सँडीने तो फोन स्विच ऑफ केलेला असतो. त्यावर जीवा तिला विचारतो अगं काय झालं, लागला का फोन? त्यावर ती म्हणते नाही जीवा, त्यांचा फोन कालपासनं स्विच ऑफच येत आहे, आता तर मला राहवतच नाही आहे. त्यांचा फोन असा बंद का बरं येत असेल? ते बाळाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? मला तर राहून राहून रेखाताईचा रडलेला चेहराच डोळ्याच्या समोर येत आहे, असं ती नंदिनी जीवाला सांगत असते. म्हणते मला फारच अस्वस्थ वाटत आहे, निदान आपण त्या बाळासाठी प्रार्थना देखील केली पाहिजे, सर्व काही व्यवस्थितच व्हावं, असं ती त्या जीवाला सांगते. त्यानंतर ती तिथनं प्रार्थना करण्यासाठी देवाजवळ निघून जाते आणि देवाजवळ जाऊन दिवा लावते आणि त्यानंतर तिथेच जीवा देखील तिच्या मागे जातो आणि ते बाळ बरं व्हावं अशी नंदिनी सोबत देवाकडे प्रार्थना करायला लागतो. त्यानंतर इकडे ती काव्या म्हणते असं काही नाहीये मंजू मावशी, पण आम्हाला उगाचच तुम्हाला परेशान करायचं नाहीये, आम्ही आहोत, आम्ही सापडतो. त्यावर ती म्हणते काही नाही, मलाही तुम्हाला मदत करायची आहे. त्यावर ते म्हणतात ठीक आहे, आम्ही त्या दीपकच्या साथीदाराचा फोटो ह्या अल्बममध्ये सापडत आहोत, तो देखील बघ तुला सापडतोय का, असं म्हणून एक अल्बम पार्थ त्या मंजूताईकडे देतो आणि त्यानंतर ते दोघे जण एक अल्बममध्ये ते फोटो बघत असतात. आणि त्यानंतर इकडे मंजूताईला पार्थ विचारतो काय झालं मंजूताई, काही सापडलं का? त्यावर ती म्हणते नाही, आणखी तरी माझ्या हाताला काहीच लागलेलं नाही आहे. त्यानंतर फायनली त्या मंजूच्या हाताला त्या दीपकच्या साथीदाराचा एक फोटो लागतो आणि त्यानंतर ती हळुवारपणे अगदी शातीरपणाने तो फोटो काढून घेते आणि त्यानंतर त्यावर तो पुन्हा एकदा विचारतो अगं मंजूताई काय झालं, तू शोधतेस ना? त्यावर ती म्हणते हो अरे पार्थ, हे बघ ना, एवढे सारे फोटोज मी बघितलेत, पण मला यामध्ये काही तो साथीदार दिसत नाहीये, असं ती त्या पार्थला सांगते. त्यानंतर ती मंजूताई तो फोटो घेऊन तिथनं निघून जाते आणि इकडे ती पार्थ आणि काव्या मात्र तो अल्बम बघतच असतात, पण त्यांना काही त्यामध्ये तो फोटो दिसत नसतो. आणि त्यानंतर इकडे जीवा आणि नंदिनी शुभम करोती म्हणून तिकडे
इकडे देवाकडे दिवा लावून देवाची गणपतीची आरती करत असतात आणि अगदी भावाने मनोभावे ते प्रार्थना देखील करत असतात की आलेले सर्व संकट त्यांच्यापासनं दूर जावेत आणि त्या बाळालाही लवकरात लवकर बरं वाटावं। त्यानंतर इकडे ती मंजू वसुताईकडे आणि रम्याकडे त्या दीपकच्या साथीदाराचा फोटो घेऊन पोहोचलेली असते आणि त्यानंतर ती मंजू तिला फोटो देऊन म्हणते, बघ झालं तुझं काम, मी म्हटलं होतं ना तुला मी नक्कीच तुझ्या कामी येईल, आता आले ना मी तुझ्या कामी। त्यानंतर ती रम्या म्हणते, खरंच मावशी तू आज फारच मोठं काम केलं आहेस। त्यानंतर ती तो फोटो घेते आणि माचीसने तो फोटो जाळायला लागते, पण माचीस काही चालत नाही, त्यामुळे तो फोटो ती रम्या डिस्ट्रॉय करते, फाडून टाकते आणि त्यानंतर ती म्हणते आता हे डस्टबिनमध्ये लवकरात लवकर फेकून दे, ह्याला कोणीही बघता कामा नये, हा फोटोचे तुकडे कोणाच्याही हाती लागायला नको, तसं तिची आई त्या रम्याला सांगत असते आणि त्यानंतर ते फाडलेले तुकडे घेऊन ती डस्टबिनकडे जाते, पण त्यांच्या रूममध्ये डस्टबिन नसते, त्यामुळे ती खाली येते आणि त्यानंतर इकडे खाली जीवा आणि नंदिनी देवाचे दर्शन घेऊन प्रार्थना करत असतात। आरती तर त्यांची करून झालेली असते आणि ते देवाला आरती देतात, स्वतः देखील आरती घेतात आणि त्यानंतर नंदिनी देवाची प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, देवा लवकरात लवकर त्या बाळाला बरं कर। आणि त्यानंतर जीवा त्या नंदिनीला आरती देतो, नंदिनी आरती घेते आणि देवाजवळ आरतीची थाली ठेवते। तेवढ्यातच ती रम्या वरतून खाली येत असते, त्यावर ती नंदिनी त्या रम्याला आवाज देऊन तिला देखील ती देवाची गणपती बाप्पाची आरती देते, पण ती रम्या आरती घेत नाही, कारण तिच्या हातामध्ये तो फोटो असतो, त्या फोटोचे तुकडे असतात। त्यावर नंदिनी तिला म्हणते, अरे तू असं काय बघत आहेस, तुला मी आरती देत आहे, आता आरती तरी घे। रम्या डाव्या हाताने आरती घेते, त्यावर ती नंदिनी तिला म्हणते, अगं तुला एवढं सुद्धा कळत नाही का रम्या, डाव्या हाताने आरती घेत नसतात तर उजव्या हाताने आरती घेत असतात। त्यावर ती थोडी चाचपरल्यासारखी होते, कारण तिच्या उजव्या हातामध्ये तर ते फोटोचे तुकडे असतात आणि जर तिने उजव्या हाताने आरती घेतली तर तिचं सर्व पितळ उघडं पडेल असं तिला वाटतं। त्यामुळे तिथे जीवा येतो आणि म्हणतो, अगं नंदिनी सोड ना, तू काय हिला आरती देतेस, आरती घेऊन काही खोटं वागणं सोडणार आहे का असं तिला म्हणतो। त्यावर ती म्हणते, एवढंच जर मी खोटे वागते असं तुम्हाला वाटत आहे तर मग आरती तरी का देत आहात, का आरती पुढे केली असं तिला म्हणते आणि तिथनं निघून जाते। आणि इकडे किचनमध्ये येऊन तो फोटो ती फाडून किचनमधल्या डस्टबिनमध्ये फेकून देते आणि त्यानंतर इकडे तो सँडी असतो, तिथे डॉक्टर आलेले असतात आणि सँडी तो डॉक्टरांना विचारतो, काय मग माझं बाळ तर बरं आहे ना, माझ्या बाळाची तब्येत कशी आहे डॉक्टर, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात, काहीतरी बोला, ते बरं तर आहे ना, त्याची तब्येत कशी आहे। त्यावर ते डॉक्टर म्हणतात, सॉरी पण तुमच्या बाळाची आणखीनच तब्येत बिघडलेली आहे, त्याला लवकरात लवकर रक्ताची गरज आहे, आम्ही ब्लड बँकलाही फोन केला आहे पण तिथे ते जे पॉझिटिव्ह रक्त आहे ते नाही आहे, त्याला AB पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे, कारण सर्जरीमध्ये त्याचं बरंचसं ब्लड लॉस झालं आहे आणि तुम्ही मला सांगा तुमच्या दोघांपैकी कोणाचं AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे का। त्यावर तो म्हणतो, नाही माझं B पॉझिटिव्ह आहे आणि ती रेखा सांगते माझं O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे। त्यावर डॉक्टर म्हणते, टेन्शन घेऊ नका, आम्ही तसं सर्वच ब्लड बँकमध्ये इन्फॉर्म केलं आहे, आपल्याला लवकरात लवकर कुठून तरी ब्लड अवेलेबल होईलच। त्यानंतर तो सँडी रडायला लागतो आणि डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर प्लीज तुम्ही काहीही करा पण माझ्या बाळाचा जीव वाचवा। आणि त्यानंतर ती रेखा रडायला लागते आणि त्यांना म्हणते, डॉक्टर तुम्ही पैशाची काहीच काळजी करू नका, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, फक्त तुम्ही आमच्या बाळाला वाचवा। असं म्हणून ती रडते आणि म्हणते, देवा तू आता ही कशाची शिक्षा आम्हाला देत आहेस, आमच्या बाळाला लवकरात लवकर बरं कर, असं ती देवाकडे प्रार्थना करून रडते आणि सँडी देखील तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असतो। त्यावर ती रेखाताई त्याला म्हणते, सँडी सावर स्वतःला, लवकरच आपलं बाळ बरं होईल, तू देवाकडे प्रार्थना कर, आता आपल्याकडे त्याच्याशिवाय काहीच पर्याय नाही, असं ती त्या सँडीला सांगत असते। आणि त्यानंतर इकडे पिहू जिन्यावरनं पळत असते आणि तिच्या हातामध्ये मिथून काकांचा मोबाईल असतो, ती गेम
खेळण्यासाठी तो मोबाईल घेऊन धावत असते. त्यावर मिथुन काका देखील तिच्या मागे पळत असतात आणि तिला म्हणतात, बाळा माझा मोबाईल मला वापस कर, एवढा मोबाईल बघणं चांगलं नाही, थांब तू पडशील. आणि तेवढ्यातच त्या पिहूचा धक्का लागून काचेचा ग्लास खाली पडतो आणि सगळीकडे काचेचे तुकडे होतात. त्यावर मिथुन काका तिला ओरडतात आणि तेवढ्यातच नंदिनी बाहेर येते आणि तिला म्हणते, पिहू बाळा असं करणं योग्य नाही, दे बरं तुझ्या बाबांकडे त्यांचा मोबाईल वापस दे. त्यावर जीवा म्हणतो, तुम्ही इथेच थांबा, हे काचेचे तुकडे मी गोळा करतो. त्यानंतर ते सर्व तुकडे गोळा करून त्या डस्टबिनमध्ये नेऊन टाकतो. त्या डस्टबिनमध्ये तिथे तो फाडलेला फोटो त्यांना सापडतो. ते फोटोचे तुकडे जीवा गोळा करतो आणि नंदिनीला देतो. त्यानंतर ते म्हणतात, आता आपल्याला खरा पुरावा आपल्या हाती लागला आहे. त्यावर तो फोटो बघून चिकारताना काव्या म्हणतात, ह्या माणसाला तर आम्ही ओळखतो. नंदिनी, अगं तुझ्या आनंद निवासमध्ये काम करणाऱ्या रेखाताई आहेत ना, ह्यांचा तर हा भाऊ आहे. ह्यालाच आम्ही हॉस्पिटलमध्ये ह्याच्या बाळाला हॉस्पिटलाइज केलं होतं. त्यावर नंदिनी म्हणते, चला तर मग आपण लगेचच त्याला भेटूया. त्यानंतर जीवा त्याला भेटतो आणि म्हणतो, हॉस्पिटलमध्ये जाऊन की काय रे सँडी, तू तर नक्कीच आम्हाला ओळखलं असणार. त्यावर रेखाताई त्या नंदिनीची ओळख सँडीला करून द्यायला लागतात. त्यावर तो जीवा म्हणतो, ह्याला नंदिनीची ओळख करून द्यायची काही गरज नाही, कारण हा आधीच नंदिनीला चांगल्या प्रकारे ओळखतो. पण त्या बिचाऱ्या रेखाताईला मात्र ते काय बोलत आहेत हे समजत नसतं, कारण तिला यातलं काहीच माहीत नसतं. त्यानंतर ते म्हणतात, काय मग सँडी, बरं आहे का तुझं बाळ, असं त्याला विचारतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.